कामगार एकजुटीचा अरे हिशोब आमच्या हक्काचा, हिशोब आमच्या हक्काचा। कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांचा भाचा माजी नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे याच्यावर खालापुरातील केडीएल बायोटेक या कंपनीच्या कामगारांनी गंभीर आरोप केलेत। आमदाराच्या भाच्याने आणि त्यांच्या सहकार्यांनी बँकेवर दबाव आणून कवडी मोलात कंपनी खरेदी करून ती चौपट किमतीत L&T कंपनीला विकली आहे। इलेक्शनच्या नावाखाली आम्हाला थांबवून आमच्याच तोंडाला पानं पुसण्याचं काम केलंय। दरम्यान येत्या 8 दिवसात आमचा प्रश्न मार्गी लागून मोबदला न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचं कामगारांनी सांगितलं। यासाठी मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांची भेट घेणार असल्याचं म्हटलंय। त्यामुळे हा मुद्दा सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात चांगलाच गाजणार असल्याची शक्यता आहे। खालापूर तालुक्यातील सावरोली या गावामध्ये 1988 पासून प्रजीविकेचे उत्पादन करणाऱ्या केडीएल बायोटेक कारखाना 2013 मध्ये बंद पडला। या कारखान्यात कायमस्वरूपी 214 कामगार आणि अन्य ठेकेदारी पद्धतीवर जवळपास 700 कामगार कार्यरत होते। या कामगारांच्या जीवावरच त्यांचं कुटुंब अवलंबून होतं। कंपनी मालकानं कंपनीवर कर्ज घेऊन इतर प्रॉपर्टी करून बाजूला 2 नव्या कंपन्या उभ्या केल्या। मात्र कर्ज जुन्या कंपनीवर ठेवून दहशत माजवत कंपनीतील मशिनरी आणि इतर ठिकाणी घेऊन गेला। कंपनी बंदमुळे उपासमारीची वेळ आलेल्या 200 कामगारांनी एकत्र येत न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली। त्यांना यात यश आलं। समापक न्यायालयानं कामगारांना ग्रॅज्युएटी आणि उर्वरित 57 महिन्यांचा साधा पगार देण्याचं मान्य करून पत्रक समापन न्यायालय मुंबई यांच्या मार्फत कामगारांना पोस्टानं पाठवलं गेलं। 200 कामगार कायमस्वरूपी काम करत असताना त्यानंतर हा कारखाना सुरळीत चालू होता। युनियन परिषद असतील कामगार सगळ्या पद्धतीने योग्य रीतीने कामकाज चालू असताना सुद्धा व्यवस्थापनाने कोणत्याही पद्धतीचं पगारवाढ भले कमी जास्त दिला असेल, परंतु कामगार हा संवेदन होता की कामगारांना हवं होतं की आपला कारखाना टिकला तर आपला कामगार टिकणार आहे। या भूमिकेतून कामगारांनी नमती भूमिका घेऊन पर्यायी व्यवस्था म्हणून जो पगार वाढ होईल त्या पगाराच्या हिशोबात काम करत राहिला। परंतु असं असताना 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कामगारांनी 15 किलोची बॅच 1500 किलोवरती नेऊन ठेवली आणि त्या उत्पादनातून या काम व्यवस्थापनाने या कोपरान नामक कारखान्यातून या कोपरान फार्मा निर्माण केला, इकडे कालीज विलेज प्रॉपर्टी निर्माण केली आणि नंतर या व्यवस्थापनाने या कालीज विलेज आणि कोपरांच्या उत्पादन प्रक्रिया वाढवण्याकरता या कोपरान नामक कंपनीवरती 20 कोटी 80 लाखाचा कर्ज काढला आणि या कर्जाची परतफेड काही हप्ते EMI दिले गेले। परंतु नंतर या व्यवस्थापनाने ही कंपनी अनिल देवगुरा या सिम्पॅक्ट कंपनीला हँडओव्हर केली आणि या व्यवस्थापनाने जो बायजाज एंटरप्राइज जो सुरेंद्रभाई राजेंद्रभाई सोमानी या ग्रुपने या आम्हाला वेगळं केलं आणि आम्ही या कंपनीपासून वेगळं झालो। त्यानंतर आमचा या कंपनीचं नाव केडीएल बायोटेक हा झाला। परंतु त्यांनी घेतलेलं कर्ज हा केडीएल बायोटेकच्या सातबाऱ्यावर त्याच पद्धतीने राहिलं आणि नंतर जेव्हा पर्यायी व्यवस्था म्हणून ज्या कामगार काम करत होते त्यानंतर 7 वर्ष काम केल्यानंतर 2013 मार्चमध्ये या व्यवस्थापनाने हा कारखाना पूर्णतः बंद केला। व्यवस्थापनाने कारखाना बंद केल्यानंतर कोणत्याही कामगारांना कोणतीही देणी न देता सरळ या व्यवस्थापनाने पोलीस प्रशासन आणि कोर्टाचे आदेश दाखवून कामगारांना धमकावून इथल्या मशिनरी त्यांनी इतर कारखान्यामध्ये वर्ग केल्या आणि तिथे बावलासारख्या कंपनीमध्ये प्रोडक्शन चालू केलं आणि इथे 200 कामगारांना उपासमारीची वेळ आली। इथल्या 200 कामगारांना स्थानिक भूमिपुत्र असलेल्या सुद्धा कामगारांना इथे उपासमारीची वेळ आली आणि आम्ही नंतर कामगारांनी ठरवलं की आपण न्यायालयीन प्रक्रिया आपण हाताळली पाहिजे। त्यानंतर 2017 मध्ये न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर समापक न्यायालयाने आम्हाला एक सर्व कामगारांना पत्रक पाठवलं की तुम्हाला या पद्धतीचा 57 महिन्याचा साधा पगार आणि तुम्ही केलेल्या कामाची ग्रॅज्युएटी म्हणून एक रक्कम हे पत्रक आम्हाला प्रत्येक कामगारांना प्रत्येकाने दिलेलं आहे। हे समापक न्यायालयाने प्रत्येक कामगारांना दिलेले पत्रक आहेत। या पत्रकामध्ये जी आम्हाला रक्कम समापक न्यायालय उच्च न्यायालयाने दिलेली आहे ही रक्कम 10 कोटी 20 लाख रुपये SBI बँकेकडे जमा केली। ते पैसे मिळाल्यानंतर बँकेनं कामगारांना कोणताही रुपया दिला नाही। त्याचा व्याज गेली कित्येक वर्ष बँक खात असल्याचं कामगारांचं म्हणणं आहे। या कालावधीतच साहित्य बाहेर काढल्यानंतर सदर कंपनीची असणारी जागा ही 36 एकर बँक समापन उच्च न्यायालय यांच्या संमतीनं स्थानिक पुढाऱ्यांनी खरेदी केली। शासकीय बाजारभाव 2 कोटी रुपये एवढा असताना त्या जागेची किंमत 72 कोटी होती। ही संगणमतानं ही जागा 24 कोटीमध्ये खरेदी झाल्याचा दावा करण्यात आला। कर्जत खालापूर विधानसभेचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे भाचे कर्जत नगरपालिकेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट संकेत जनार्दन भासे आणि त्यांचे सहकारी परेश नंदलाल शेठ, रोशन प्रदीप शहा यांनी कवडीमोल भावात खरेदी केली होती। या दरम्यान कामगारांनी आमदारांशी चर्चा केली,
मात्र 2024 विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान संकेत भासे यांनी कामगारांची भेट घेत याचा परिणाम निवडणुकीवर होऊ नये म्हणून देणी मिळवण्यासाठी मदत करण्याचं प्रत्यक्षात आश्वासन दिलं. मात्र कंपनीची जागा L&Tला विकली असल्याची माहिती आता आल्यानं आणि आपल्याला आमदाराच्या भाच्यानं तोंडाला पानं पुसल्यानं कामगार यासाठी रस्त्यावर उतरून आक्रमक झालेत. 200 कामगारांमधील काही कामगारांचा हाताला काम नसल्यामुळे मृत्यू झालाय. कुटुंब रस्त्यावर आलेत. त्यामुळे या कामगारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून न्यायाची अपेक्षा केली. 8 दिवसात आमचा प्रश्न मार्गी लावावा म्हणून आक्रमक झाले असून यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसंच कामगार मंत्री आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेणार असल्याचं यावेळी कामगार म्हणालेत. या आंदोलनात कामगार संतोष केदारी, गजानन बैलमारे, किशोर घोसाळकर, पत्रकार प्रशांत गोपाळे, अनिल मोरसिंग, दिलीप बारड यांसह अनेक कामगार सहभागी झाले. बँकर्स होते, त्या बँकर्सकडून त्यांना संगनमत करून त्यांच्यावर सत्तेचा दबाव आणून त्या ठिकाणी ही 72 कोटीची प्रॉपर्टी, आता तुमच्या 72 कोटीची प्रॉपर्टी कुठे तुम्ही विचारा, या ठिकाणी 2 कोटी रुपये 1 पर एकरला भाव आहे. 36 एकरची 72 कोटीची प्रॉपर्टी कवडीमोल भावात म्हणजे 22 कोटी ते 24 कोटीच्या दरम्यान या ठिकाणी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचे भाचे संकेत भासे आणि त्यांचे जे काही पार्टनर आहेत शहा आणि शेठ म्हणून यांनी ती खरेदी केली. आणि त्याच्यानंतर खरेदी केल्यानंतर आमचे कामगार आम्ही सगळे आमदारांनाही भेटलो आणि त्याच्यानंतर त्यांच्या व्यवस्थेलाही भेटलो की बाबा त्यांचे संकेत भाषेही त्या ठिकाणी होते. त्यांना सांगितलं की अशा प्रद्धतीनं आमचा त्या ठिकाणी हिशोब आहे, परंतु त्या ठिकाणी आम्हाला 1 रुपयासुद्धा मिळाला नाही. हा जर असं जर होणार असेल तर आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहात, तुम्हीच आमचे मायबाप आहात. तुम्ही कंपनी घेतली तर आम्हाला अजिबात त्याच्यामध्ये जर कोणी दुसऱ्याने घेतली तरी सुद्धा म्हणजे जर काय वाटलं जर आमच्या माणसाने जर कंपनी घेतली तर आमच्या माणसाला आम्हाला लवकर न्याय मिळेल या भावनेतून आम्ही होतो. आज उद्या करत आम्ही एकदा संकेत भाषे यांना आमच्याकडे कामगार होते 4 फाटा या ठिकाणी त्या ठिकाणी संकेत भाषे भेटायला आले आणि त्यांना इलेक्शनचा पिरियड येणार होता. तर त्यावेळेला त्या ठिकाणी चर्चा झाली. ते बोलले की तुम्ही इलेक्शन आहे, काही कुठल्या प्रकारचं वेगळा मेसेज जाईल या निवडणुकीमध्ये, अशा प्रकारे करू नका. तुमचा सर्व काही जो काही असेल ते याच्यात 1-2 महिन्यामध्ये तुमचा विषय संपून टाकू, त्यासाठी लागेल ती प्रक्रिया आम्ही करू, परंतु तुमचा हिशोब दिला जाईल. ह्या भावनेतून आम्ही त्या ठिकाणी काही बोललो नाही. परंतु संकेत भाषे आणि त्यांचे जे काही पार्टनर असतील यांनी त्यांचा फायदा कमवण्यासाठी 24 कोटीमध्ये घेतलेली जमीन याच्यामध्ये त्यांनी ती 100 कोटीपेक्षा जास्त भावानी ही जमीन विकलेली आहे. आणि ही जमीन ज्या वेळेला त्यांनी खरेदी केली या ठिकाणी तुम्ही पाहाल या ठिकाणी 20 ते 25 बिल्डिंगी होत्या आणि त्या बिल्डिंगी पूर्णपणे नामशेष केल्या, तिथली माती पण विकली आणि त्याच्यावर पण पैसे कमवले. परंतु आमचा हिशोब द्यायला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा कालीच कधीतरी म्हणजे असा धजावलं नाही की बा इथल्या कामगारांना हे आपलेच कामगार आहेत, आपलेच मतदार आहेत आणि आपल्या मतदारसंघातले आहेत, यांना त्यांनी त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा 1 रुपयाचा हिशोब न देता त्यांनी त्यांच्या नफेखोरीसाठी केवळ फक्त नफा कमवण्यासाठी L&T कंपनीला ही जमीन विक्री केली. आणि त्याच्यानंतर आम्हाला एका शब्दानेही त्यांनी विचारलं नाही. हा आमच्यावरती झालेला स्थानिक आमदार महेंद्र थोरवे आणि त्यांचे भाचे संकेत भाचे आणि त्यांची जी काही मीडिया पार्टनर जे आहेत शेठ आणि शहा यांनी आमची फसवणूक केलेली आहे. त्याच्यामुळे या लढ्यासाठी जर त्यांनी 8 दिवसामध्ये आम्हाला त्याच्या संदर्भामध्ये जर त्यांनी आमच्याशी चर्चा करून आम्हाला हिशोब देण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलले नाही तर आम्ही पत्रव्यवहार आम्ही करणारच आहोत. आता आम्ही सध्या अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनाच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कामगार मंत्री आणि त्याचबरोबर विरोधी पक्षाने अंबादास दानवे यांना आम्ही आमची व्यथा मांडणार आहोत. आणि त्या अधिवेशनामध्ये तुम्ही त्या ठिकाणी आमचा आवाज उठवा आणि आम्हाला हा न्याय मिळवून द्या अशा पद्धतीचं आम्ही त्या ठिकाणी मागणी करणार आहोत. परंतु मला असं आमदारांना सांगायचं आहे, हे तुमचे कामगार आहेत, तुमचे मतदार आहेत, तुम्ही असा अन्याय किंवा इथपर्यंत जाण्याची वेळ आणू नका. आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचा जो काही हक्काचा पगार आम्हाला न्यायालयाने दिलेले प्रत्येकाला याच्यामध्ये मला 7 लाख रुपये आहे, बाकीच्या 10-12 लाख रुपये ज्यांनी आयुष्य या ठिकाणी घालवलं म्हणजे माती उचलण्यापासून तर पूर्ण प्रोडक्शन ही कंपनी जी बाजूची आहे या कंपनीची बहीण आहे. एवढी मोठी कंपनी बोलली, अनेक प्रॉपर्ट्या कमवल्या, त्याची ही आमच्या घामाचा आहे आणि आमच्या घामाचा पैसा मिळवण्यासाठी आम्ही सांगायच्या थराला द्यायला तयार आहोत. एकूणच खालापुरातील KDL बायोटेक या कंपनीच्या कामगारांनी आमदार थोरवे यांच्यासह त्यांचा भाचा यांच्यावर गंभीर आरोप केलेत. यावर संकेत भासे यांची प्रतिक्रिया येणं बाकी असलं
तरी एक नगरसेवक झालेली व्यक्ती सहकारी मित्रांना सोबत घेऊन 24 कोटी एवढी रक्कम जमा करून कंपनी खरेदी करते, त्यातून 4 पट पैसे कमवते. दुसरीकडे पालकत्व म्हणून घेणारे हेच नेते आपल्याच घरातील कुटुंबावर अन्याय करत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या 200 कामगारांचा प्रश्न सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात गाजणार का, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. विकासनामासाठी अजय गायकवाड, खालापूर.